हरे कृष्ण. तर चौथ्या स्कंदाचा 7वा अध्यायाचा 23 श्लोक आपले झालेले आहेत आणि आपण आता 24वा बघणार आहोत. 23 मध्ये झालं होतं की भगवान नारायणांची अंगकांती इतकी तेजस्वी होती की यज्ञ मंडपातल्या सगळ्यांचं तेज होतं ते झाकोळून गेलं होतं आणि सगळेजण आदर आणि आश्चर्याने भयभीत होऊन आपल्या मस्तकावर हात जोडून सगळे अधोक्षजांची प्रार्थना करण्यासाठी सगळ्यांनी स्वतःला सिद्ध केलं. तर सगळेजण यांना प्रार्थना अर्पण करणार आहेत. पुढे आता 24वा श्लोक आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे भागवतम वाचतोय तर ते आपल्याला कळण्यासाठी ते मदत करतील. अगदी ब्रह्मदेवांसारख्या देवांचीही मानसिक क्षमता जरी परम भगवंतांच्या अगाध महात्म्याचे आकलन करून घेण्यात असमर्थ होती तरी देखील ते सर्व देव केवळ भगवंतांच्याच कृपेने त्यांचे दिव्य रूप अनुभवू शकले. तर काय आहे, भगवंत प्रकट झाले पण भगवंतांचं जे अगाध महात्म्य आहे, प्रचंड महात्म्य आहे भगवंतांचं, तर ते सगळं कोणालाही कळू शकत नाही. त्यामुळे इथे दिलंय की अगदी ब्रह्मदेव, म्हणजे आपण म्हणतो की ब्रह्मदेव हे भगवंतांपासून प्रकट झालेत, पहिले आहेत, तरीही काय आहे त्यांनाही त्यांची मानसिक क्षमता, त्यांच्यात एवढी क्षमता नाही की भगवंताबद्दल सगळं महात्म्य त्यांना कळू शकेल. तर मग आणि तिथे तर सगळे देव वगैरे उपस्थित होते. तर मग भगवंतांचं दर्शन कशा रीतीने सगळ्यांनी घेतलं, कारण भगवंतांनी आपली कृपा सगळ्यांना दिली, त्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्यांचं दिव्य रूप सगळ्यांना दिसू शकलं. ते सगळेजण भगवंतांचं रूप अनुभवू शकले. एकमेव अशा कृपेमुळेच त्यांना आपापल्या मर्यादित क्षमतेनुसार भगवंतांची आदरपूर्वक प्रार्थना करणे शक्य झाले. प्रत्येकाची इच्छा असते की भगवंतांना बघावं, पण काय आहे, भगवंतांच्या कृपेमुळेच हे झालं सगळं. आणि मग भगवंतांचं दर्शन झाल्यामुळे प्रत्येकाने काय केलं, आपापली जी क्षमता आहे, आपल्या सगळ्यांच्या क्षमता कशा आहेत, मर्यादित आहेत. भगवंत अमर्याद आहेत, म्हणजे भगवंतांना म्हणतात अनलिमिटेड आहेत ते, पण आपण काय लिमिटेड आहोत, मर्यादित आहोत. आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी पण अगदी कमी आहे. आणि प्रत्येक जण काय करतो, आपापल्या क्षमतेनुसार भगवंतांची आदरपूर्वक प्रार्थना करणे त्यांना शक्य झाले. पुढे त्यात सगळ्या प्रार्थना आहेत. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात इथे, परमपुरुष श्री भगवान हे शाश्वत दृष्ट्या अमर्याद अनंत आहेत आणि त्यांचा महिमा कोणीही अगदी ब्रह्मदेवांसारखा पुरुषही पूर्णपणे जाणू शकत नाही. थोड्या प्रमाणात जाणतील पण पूर्णपणे कोणी जाणू शकत नाही. असे म्हटले जाते की भगवंतांचाच प्रत्यक्ष अवतार असणाऱ्या अनंताला म्हणजे अनंत शेष, जो अनंत शय्या देतो, भगवंतांना शय्या म्हणून अर्पण करतो तो अनंत शेष, त्या अनंताला अगणित मुखे आहेत. आपण बघितलं की अनंत शेष ते आपण जे चित्र पाहिलं बघा 3ऱ्या स्कंदाच्या मागे, ज्याच्यात गर्भोदक्षाही विष्णू पहुडलेत आणि त्यांच्या नाभीतनं कमळ प्रकटलं आणि त्याच्यावर ब्रह्माजी आले. तर त्याच्यातही गर्भोदक्षाही विष्णू पहुडलेत, ते अनंत शेषच्या ह्याच्यावर शय्येवर पहुडलेत आणि अनंत शेषचे खूप सारे काय म्हणतात फणे असतात ना, त्याचं ते भगवंताच्या मागे दिसत आहेत. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की मुख आहेत ती सगळी अनंताची अगणित मुख आहेत आणि प्रत्येक मुखाद्वारे तो अनंत काळापासून भगवंतांच्या महात्म्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही भगवंतांचे महात्म्य अमर्यादितच राहते आणि म्हणून अनंताचे महिमागान कधीच पूर्ण होत नाही. अनंत जो आहे, अनंत शेष, तो महिमागान सांगत राहतो. तो सांगतोय तिथपर्यंत भगवंत आणखीन वेगवेगळ्या इतक्या लीला करत असतात की आणखीन काय होतं, महिमा निर्माण होत असतात आणि अनंत काय करत असतो, महिमांचं गान करतच असतो. कोणत्याही सामान्य मनुष्यास अमर्याद परम भगवंतांना जाणून घेणे
किंवा त्यांचे महात्म्य जाणून घेणे शक्य नाही. स्वतः काय सामान्य माणूस हे इतक्या अनलिमिटेड भगवंत, अनंत अमर्याद भगवंतांना जाणून घेणं, त्यांच्याबद्दल महात्म्य जाणून घेणं आपल्याला कोणालाही शक्य नाही. पण काय करू शकतो मनुष्य? स्वतःच्या विशिष्ट क्षमतेनुसार भगवंतांची सेवा अथवा स्तुती करू शकतो. आपल्याला जमेल तेवढी क्षमता जी आहे आपली शक्तीनुसार सेवा आणि स्तुती करू शकतो भगवंतांची. प्रत्येकाची ही क्षमता सेवा भावनेने वृद्धिंगत करता येते. ही क्षमता कशी वाढवायची? वृद्धिंगत म्हणजे काय? वाढवता कशी येते? सेवा भावनेने. जितकी आपण सेवा वाढवू, सेवा भावना वाढू, तशी ही भगवंतांची सेवा करणं, स्तुती करण्याची क्षमता ही वाढत जाईल. तर इथे एक श्लोक दिलेला आहे, पद्मपुराणातल्या श्लोकात इथे दिलेला आहे प्रभुपादांनी रेफरन्स. सेवेन्मुखो हि जिव्हादौ. हा श्लोक असा आहे की अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यमिंद्रिये सेवेन्मुखो हि जिव्हादौ स्वयं एव स्फुरद्यतः. म्हणजे काय? अतः श्रीकृष्ण नामादी म्हणजे भगवंत आहेत, त्यांचं काय आहे? नाम आणि आदी भगवंतांबद्दल काहीही जाणणं हे कसं आहे? आपल्याला न भवेत ग्राह्यम इंद्रिय. आपल्याला या इंद्रियांनी शक्य नाही, या भौतिक इंद्रियांनी त्यांना जाणून घेणं. पण आपण काय करू शकतो? सेवोन्मुखे ही जिव्हादो म्हणजे काय? सेवा उन्मुखे. आपण जेव्हा काय करतो? तो सेवा सुरू करतो म्हणजे कृष्ण भावनेमध्ये तो जागृत होतो आणि आपल्या जिव्हेने काय करतो? भगवंतांची सेवा सुरू करतो. कसा? जिभेने तो नाम घेतो, हरिनाम घेतो आणि भगवंतांना जो भोग लावलाय तो जो बाहेर येतो तो महाप्रसाद, त्या भगवंतांच्या महाप्रसादाची तो चव चाखतो जिभेने. असं जेव्हा तो करतो तेव्हा काय होतं? स्वयं एव स्फुरद्यतः म्हणजे काय होतं? भगवंतांबद्दल त्याला आणखीन ज्ञान प्राप्त होत जातं. ह्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे इथे की सेवेन्मुखी जिव्हादो अर्थात भगवंतांच्या सेवेचा प्रारंभ जिभेपासून होतो. याचा संदर्भ जप वा कीर्तनाशी आहे. हरे कृष्ण महामंत्राचा जप करून मनुष्य भगवंतांच्या सेवेस प्रारंभ करतो. जिभेचे आणखीन एक कार्य म्हणजे भगवंतांच्या प्रसादाची चव घेणे व तो ग्रहण करणे, प्रसाद स्वीकारणे. असीम भगवंतांची सेवा. असीम म्हणजे काय? सीमित नाहीत ते, म्हणजे काय? असीम आहेत, अमर्यादित आहेत, अनंत आहेत. अशा भगवंतांची सेवा आपण आपल्या जिभेद्वारे चालू केली पाहिजे. जे नाम घेतलं पाहिजे आणि प्रसाद स्वीकारला पाहिजे आणि जप करण्यामध्ये आणि भगवंतांना अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण करण्यामध्ये पूर्णत्व प्राप्त केले पाहिजे. म्हणजे जिभेला कशात आपण बिझी ठेवलं पाहिजे? कार्यरत ठेवलं पाहिजे हरिनाम घेण्यात आणि कृष्ण प्रसाद खाण्यात. जिभेला सर्वात अनियंत्रित इंद्रिय समजलं जातं. का? कारण जीभ सदैव अनेक प्रकारचे अहितकारक खाद्यपदार्थ खाण्याचा प्रयत्न करीत असते आणि त्यायोगे ती जीवाला अंधकारमय बद्ध सांसारिक जीवनात प्रवेश करण्यास भाग पडते. अहितकारक खाद्यपदार्थ म्हणजे काय? खरं तर मनुष्याचे दात, शरीराची रचना, आतड्यांची रचना अशी आहे की त्यांनी शाकाहार केला पाहिजे. पण काय होतं? अनियंत्रित जीभ असते ती काय? त्याला मांसाहार खायला प्रेरित करते, इच्छुक करते. कारण जीभ हे ज्ञानेंद्रिय असं आहे की त्याचा जो इंद्रिय विषय आहे तो काय आहे? रस. म्हणून जिभेला रसना पण म्हणतात. तर काय करतं? अहितकारक खाद्यपदार्थ खाण्यासाठी मग काय करतो मनुष्य? प्राण्यांची हत्या करतो आणि त्याच्यामुळे काय होतं? तो त्या अंधकारमय बद्ध सांसारिक जीवनात त्याला पुन्हा प्रवेश करायला भाग पडतो. कारण की कोणाची हत्या केली का त्याला तसं पुढे आयुष्य म्हणजे ते भोगायला लागणारच त्याचे पापकर्म. जीव जेव्हा एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला अनेक प्रकारचे घृणास्पद खाद्यपदार्थ खावे लागतात आणि शेवटी मग त्याच्या खाण्याला काही अंतच नसतो. म्हणजे जर खालच्या योनीत गेला तर आता जसं आपण बघितलं की जर त्याला
डुकराचं शरीर मिळालं तर काय होतं, त्याला गटारीतली घाण खावी लागते. तर आणि मग त्याच्या खाण्याला काही अंतच नसतो, म्हणजे तो आणि काहीही घाण खात राहतो. जिभेला भगवंतांचा प्रसाद ग्रहण करण्यामध्ये आणि त्यांच्याविषयी स्तुतिगान करण्यामध्ये नियुक्त केले पाहिजे. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे की जिभेला कार्यरत केलं पाहिजे प्रसाद आणि स्तुतिगान यामध्ये. आणि म्हणजे मग इतर इंद्रियही आपोआप नियंत्रित होतात. जीभ नियंत्रित झाली की आपोआप काय होतात, इतर इंद्रियही नियंत्रित होतील. जप वा कीर्तन हे काय आहे, औषधाप्रमाणे आहे, तर प्रसाद हे पथ्य आहे. जेव्हा आपण आता आजारी असतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की काय करा, हे औषध घ्या, पण पथ्य काय, हे हाच आहार खा. अपथ्य काय, हे करू नका. म्हणजे अशा तऱ्हेने जर आपल्याला भक्ती पुढे जायचं असेल तर जप आणि कीर्तनाचं औषध घेतलं पाहिजे आपण. आणि प्रसाद हे पथ्य आहे, तर प्रसाद घेत राहायला पाहिजे. या प्रक्रियांद्वारे म्हणजे काय, एकतर श्रवणम स्मरणम जिभेने केलं जाणारं नामस्मरण कीर्तन आणि जिभेने केला जाणारा प्रसाद ग्रहण, या प्रक्रियेद्वारे मनुष्य काय करू शकतो, आपली भगवत सेवा सुरू करू शकतो. आणि जशी त्याची सेवा वृद्धिंगत होते म्हणजे काय, वाढत जाते. तशी जेव्हा वाढत जाते तेव्हा काय होतं, हे बघा, ते सेवोन्मुखे जिव्हा सेवोन्मुखे म्हणजे ती जेव्हा जागृत होऊन जात, म्हणजे सेवा तो सुरू करतो, तेव्हा काय होतं, आपोआपच जशी सेवा वृद्धिंगत होईल तसे तसं भगवंत स्वतःला अधिक प्रमाणात त्याच्यासमोर प्रकट करतात. तो आणखीन भगवंतांना जाणू शकतो. थोडीशी अगदी सेवा असते तेव्हा त्याला जास्त समजत नाही, पण जशी त्याची सेवाभाव वाढतो, नामस्मरण वाढतं, प्रसाद तो घेत राहतो आणि त्याची आपोआप काय होते, सेवा वाढत गेल्याबरोबर त्याला हळूहळू भगवंतांचा साक्षात्कार जास्तीत जास्त व्हायला लागतो. तर म्हणजे हे कोणामुळे होतं, ह्याच्या कर्तृत्वामुळे होत नाही, तर भगवंत तशी कृपा करतात आणि त्याच्यासमोर स्वतःला हळूहळू आणखीन प्रमाणात प्रकट करतात. तथापि भगवंतांच्या महात्म्याला अंत नाही आणि मनुष्याने भगवंतांची किती सेवा करावी यासही अंत नाही. म्हणजे भगवंतांचं महात्म्य तर अनंत आहेच, पण काय आहे, मनुष्य किती सेवा करेल काही त्याला अंत नाही. कितीही करू शकतो आपण सेवा, कितीही. काही शंका आहे ना, तर 25व्या श्लोकाला जाऊया आपण. 25वा श्लोक. भाषांतर. भगवान विष्णूंनी जेव्हा यज्ञामध्ये अर्पण केलेल्या आहुती स्वीकारल्या तेव्हा प्रजापती दक्षाने अतिशय आनंदित होऊन भगवंतांची आदरपूर्वक प्रार्थना आरंभिली. वस्तुतः पुरुषोत्तम भगवंतच सर्व यज्ञांचे स्वामी आणि सर्व प्रजापतींचे गुरु आहेत. काय झालं इथे की आहुती अर्पण केली ह्यानी दक्षाने, की लगेचच काय केलं, भगवंतांनी स्वीकारली. तेव्हा काय झालं, ह्यानी दक्षाने खूप आनंद झाला दक्षाला आणि त्यांनी भगवंतांची आदरपूर्वक प्रार्थना सुरू केली. वस्तुतः पुरुषोत्तम भगवंत सर्व यज्ञांचे स्वामी आणि सर्व प्रजापतींचे गुरु आहेत. दक्ष हा प्रजापती आहे. आणि इथे दिलंय की आणि नंद व सुनंदांसारख्या महान व्यक्तींद्वारे त्यांची सेवा केली जाते. भगवंतांची सेवा कोण करतं हे इथे स्पेसिफिक दाखवलंय. भगवंत जेव्हा स्वतःच्या धामात असतात तेव्हा नंद आणि सुनंद, आता तुम्ही जर श्लोक बघितला 25वा, तर तिसरी ओळ जी आहे ना त्यात दिलेलं आहे सुनंद नंद आदी अनुगये. अनुगय म्हणजे काय, अनुग आहे त्यांचे, ते पार्षद आहेत, ते त्या महान व्यक्तींद्वारे त्यांची सेवा केली जाते. दक्ष उवाच 26वा श्लोक. भाषांतर. दक्षाने भगवंतांना संबोधित केले, हे भगवान, तुम्ही सर्व तार्किक स्तरांच्या पलीकडे आहात. तर्काने आपण भगवंतांना समजू शकत नाही. तुम्ही पूर्णपणे आध्यात्मिक व भयमुक्त असून मायाशक्तीचेही नित्य नियंत्रण करणारे आहात. कसे आहात, तुम्ही आध्यात्मिक आहात, तुम्हाला कोणाचंच भय नाही आणि जी मायाशक्ती आहे ती तुमचीच आहे आणि कसे आहे त्याचं नित्य नियंत्रण तुम्ही करत असता. भगवंत म्हणतात दैवी हेषा गुणमयी, ती भगवंतांची मायाशक्ती आहे.
तुम्ही भौतिक शक्तीमध्ये प्रकट होत असता तरी तुमचे स्थान दिव्यच आहे. काय आहे, तुम्ही जरी या भौतिक जगात भौतिक शक्तींद्वारे प्रकट झाले तरी तुम्ही कसे आहात, तुमचं स्थान मात्र दिव्य आहे आणि तुम्ही भौतिक प्रदूषणातून शाश्वत दृष्ट्या मुक्त आहात. तुम्हाला इकडचं कोणतंच हरी बोल कोणतंच कंटॅमिनेशन प्रदूषण त्यांना म्हणजे अशुद्ध करू शकत नाही, कारण भगवंत त्यापासून मुक्त आहे. कारण तुम्ही संपूर्णपणे स्वावलंबी आहात. भगवंत स्वयंपूर्ण आहेत. भगवंतांना हे बाकी प्रदूषण वगैरे काही लागत नाही, टच स्पर्श करू शकत नाही. हे जरा दक्षाने प्रार्थना केल्या. त्याच्यात काही शंका आहे का पुढच्या प्रार्थना वाचायच्या? ओके. हा, ऋत्विज ऊचुहू इथे लिहिलंय, म्हणजे काय, सर्व ऋत्विज भगवंतांना म्हणाले. ऋत्विज म्हणजे काय, पुरोहित. सगळे जे पुरोहित होते, जे यज्ञामध्ये सहभागी झाले होते, यज्ञ करणारे ब्राह्मण पुरोहित, ते म्हटले की भौतिक दोषांच्या अतीत अशा आहे भगवंता. म्हणजे भगवंता कसे आहात, तुम्ही भौतिक दोषांच्या पलीकडे आहात. मनुष्याला 4 दोष कोणते असतात, त्याची इंद्रिय अपूर्ण असतात. इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे काय होतं, तो भ्रमात फसतो. भ्रमात फसल्यामुळे तो चुका करतो आणि त्या चुका लपवण्यासाठी तो फसवतो. असे 4 दोष आहेत. पण भगवंत कसे आहेत, या सगळ्या दोषांच्या अतीत आहेत, पलीकडे आहेत ते. ह्याच्यात शब्द येतो, प्रभुपाद पुढे सांगतायत त्याच्याबद्दल. तुम्ही जर हे श्लोक जो 27व्या श्लोकाची पहिली वेळ बघितली तर तिथे लिहिलंय वयम अनंजन असं दिलेलं आहे. म्हणजे काय आहे, अनंजन म्हणजे भौतिक दोषाविना असं आहे. म्हणून इथे दिलंय की भगवंत कसे आहात, तुम्ही भौतिक दोषांच्या पलीकडे आहात. भगवान शंकरांच्या पार्षदांनी दिलेल्या शापामुळे आम्ही सकाम कर्मांमध्ये आसक्त झालो आहोत आणि त्यामुळे पतितही झालो आहोत. बघा, आठवतं ना सगळ्यांना की आपण जेव्हा दुसरा अध्याय वाचत होतो तेव्हा काय झालं होतं की दक्ष आले आणि दक्ष आपल्या यज्ञाच्या इथे आले तेव्हा शिवजी आणि ब्रह्माजी काही उठले नाहीत. ब्रह्माजी तर बाबा आहेत दक्षाचे आणि शिवजी तर भगवंतांच्या नामस्मरणात मग्न होते. त्यांना कळलंही नव्हतं की दक्ष आलेत. पण दक्षांनी काय वाटलं, दक्षाला वाटलं माझा अपमान झाला आणि दक्ष शिवजींना खूप सारे शाप देतो आणि दक्ष तिथून निघून जातो. मग तेव्हा नंदीला राग येतो. शिवजी काहीच बोलत नाही, पण नंदी जो शंकरांचा पार्षद आहे तो काय करतो, सगळ्या ब्राह्मणांना खूप सारे शाप देतो. दुसऱ्या अध्यायात हे 20वा श्लोक ते 26वा श्लोक सगळे शाप आहेत ते. तर त्या शापांचा बद्दल हे सांगतायत की भगवान शंकरांच्या पार्षदांनी दिलेल्या शापामुळे आम्ही काय झालो आहोत, सकाम कर्मामध्ये आसक्त झालो आहोत आणि त्यामुळे आमचा पतन झाला आहे. अशा या वर्तमान स्थितीत, म्हणजे आता ह्या चालू असलेल्या स्थितीमध्ये आम्ही तुमच्याविषयी काहीच जाणत नाही, आम्हाला काहीच माहित नाही आता तुमच्याबद्दल. उलट पक्षी काय झालाय, यज्ञाच्या नावाखाली कर्मकांडे करीत आम्ही वैदिक ज्ञानाच्या 3 विभागांच्या नियमांमध्ये आता गुरफटून गेलो आहे. आम्ही काय करत, नुसतेच वैदिक वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांडांमध्ये गुंतलेलो आहे. ते नियमच नुसते पाळत बसलो आहोत आम्ही. देवतांचा विशिष्ट हवीरभाग त्यांना मिळावा याची व्यवस्था तुम्हीच केलेली आहे हे आम्ही जाणतो. प्रत्येक देवतेला त्या यज्ञामध्ये हवीरभाग मिळतो. तो मिळण्याची व्यवस्था ही आता काय केलेली आहे, तुम्हीच केलं हे आम्ही जाणतो. अशा तऱ्हेने हे जे पुरोहित आहेत ते प्रार्थना करतात. प्रभुपाद तात्पर्यात समजवतात. वेद त्रैगुण्य विषया वेदा म्हणून ओळखले जातात. 3 गुणांविषयी ते दिलेलं आहे ना, 3 विभागांच्या नियमांमध्ये. तर त्याच्यात काय आहे, त्रैगुण्य विषयात वेदा. भगवद्गीतेचा 2.45 हा श्लोक काय सांगतात त्याच्यात, की त्याच्यात सांगितलं जातं काय, की वेद हे या 3 गुणांबद्दल सांगितले आहेत. वेदांचे गंभीर आणि सखोल अभ्यास करणारे विद्यार्थी वेदांमध्ये उल्लेखलेल्या कर्मकांडांच्या विधींवर अतिशय आसक्त असतात. म्हणून त्यांना
आणि म्हणून असे हे वेदवादी जाणू शकत नाहीत की भगवान श्रीकृष्ण व विष्णू यांना जाणून घेणे हेच वेदांचे अंतिम ध्येय आहे. खूप मोठं वाक्य आहे. एक शॉर्ट मध्ये काय आहे की हे जे काही वेदांचे लोक अभ्यासक जे आहेत ते काय करतात, गंभीरतेने आणि सखोल अभ्यास करतात वेदांचा. आणि काय करतात, वेदांमध्ये जे कर्मकांड विधी दिलेत त्याच्यावर ते खूप आसक्त असतात. आणि वेद का जाणतात, ते वेदांचं पाठांतर का करतात, कारण त्यांना वेदांमध्ये वादविवाद करायचे असतात. हा एक जर श्लोक सांगेल वेदांमधला तर समोरचा दुसरा श्लोक सांगतो. अशा तऱ्हेने ते एकमेकांना आपलं स्वतः मी किती हुशार, मला किती काय माहिती आहे ही सांगत सांगत काय होतात, त्याच्यातच ते मग्न राहतात. त्यांना वेदवादरता असेही म्हणतात. तर हे असे वेदवादी काय जाणू शकत नाही ह्या सगळ्यामुळे भगवान श्रीकृष्ण वा विष्णू यांना जाणून घेणं हे वेदांचं ध्येय आहे, अंतिम ध्येय आहे, हेच ते विसरून जातात. या पॉइंट पर्यंत ते पोहोचतच नाही. ते आपल्या आपल्यातच त्या नुसत्या चर्चांमध्येच रमून जातात आणि कर्मकांडांमध्ये अडकून जातात. तथापि गुणात्मक वैदिक प्रलोभनांच्या पलीकडे गेलेले लोक म्हणजे काय, गुणात्मक वैदिक प्रलोभन 3 जे गुण आहेत त्याच्यामुळे काय जी प्रलोभन आलेली आहेत, हे म्हणजे काही प्रलोभन म्हणजे असं एखाद्या वस्तूचं आकर्षण वाटणं, असं ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले जे लोक आहेत, आसक्ती सोडलेले असे जे लोक आहेत ते काय करतात, भौतिक गुणांनी प्रदूषित होत नाहीत आणि मग ते भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप जाणू शकतात. म्हणूनच येथे भगवान विष्णूंचा उल्लेख आपण जे बघितलं पहिल्या ओळीत, अनंजन जे आहे, वयम अनंजन असं दिलेलं आहे. म्हणून त्यात दिलेलं आहे की विष्णूंचा उल्लेख अनंजन म्हणजे भौतिक दोषापासून मुक्त असा केलेला आहे. म्हणजे अशा जे भौतिक दोषापासून मुक्त असलेले जे भगवंत आहेत त्यांना कोण जाणू शकतो, जो भौतिक गुणांनी प्रदूषित नाही होत ना, म्हणजे त्याच्या पलीकडे गेलेला आहे, गुणांच्या भोगांच्या पलीकडे गेलेला आहे, आसक्तीच्या रहित झालाय, तोच भगवंतांना जाणू शकतो. भगवद्गीतेत 2.42 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी पुढील शब्दांमध्ये शुष्क वैदिक अभ्यासकांची निंदा केली आहे. हे वैदिक अभ्यासक कसे आहेत, प्रभुपाद म्हणतात शुष्क आहेत, कोरडे आहेत, त्यांना कोणताच भक्तिभाव नाहीये, प्रेम नाहीये, त्यांना फक्त वेदांमधले श्लोक पाठ करून टाळ्या मिळवायच्यात, लोकांच्या कौतुक करून घ्यायचं की मला एवढं येतं आणि मी इतका हुशार. म्हणून इथे हे दिलेलं आहे, यामिमाम पुष्पिताम वाच प्रवद्यंत विपश्चितः वेदवादरता पार्थ न अन्यत् अस्ति इति वादिनः. म्हणजे काय झालेलं आहे, आम्ही श्लोक काढते, 1 मिनिट. 2.42 2.42 मध्ये दिलेलं आहे की यामिमाम पुष्पिता वाचा, म्हणजे वेदांमध्ये जे अलंकारिक दिखाऊ जे असे शब्द आहेत ना की हे केल्यावर हे प्राप्त होईल, त्याच्याशीच काय होतात, हे अल्पज्ञ लोक अविपक्षित म्हणजे अल्पज्ञ लोक आहेत, ते काय होतात, त्यांनी आसक्त होऊन जातात या शब्दांवर, अलंकारिक शब्दांवर ते आकर्षित होऊन जातात आणि काय होतात, ते त्यांना वेदवादरता म्हणजे वेदांचे तथाकथित अनुयायी म्हटलं जातं. आणि अविपक्षित म्हणजे ते कसे लोक आहेत, अल्पज्ञ लोक आहेत. अल्पज्ञानी इथे अर्थ दिलाय प्रभुपादांनी, अल्पज्ञानी मनुष्य वेदांतील पुष्पासमान अलंकारिक भाषेवर अत्याधिक आसक्त होतात, त्यांना ती भाषाच आवडते खूप आणि काय करतात, आणि मग म्हणतात की ते लोक काय म्हणतात, याहून श्रेष्ठ व महत्वपूर्ण असे काहीच नाही. ते काय म्हणतात, न अन्यत अस्ति इति वादिनः, ते म्हणतात ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, हेच छान आहे, हे श्लोक पाठ करणं आणि ह्याच्याबद्दल वादविवाद करणं हेच छान आहे.
आणि असे लोक कसे आहेत? अल्पज्ञानी आहेत असं भगवंत 2.42 मध्ये सांगतात. काही शंका आहे का 28व्या श्लोकाला जायचा? जाऊया पुढे माताजी. 28वा श्लोक. सदस्या उचुहू ह्याच्यात दिलेला आहे. म्हणजे काय? यज्ञ सभेतील सदस्य भगवंतांना म्हणाले. आता यज्ञ सभेत अनेक जण होते यज्ञामध्ये, तर त्यातले काही सदस्य म्हणाले, दुःखी जीवन जगणाऱ्या सर्व लोकांचे एकमेव आश्रय असलेले आहे प्रभू. किती सुंदर प्रार्थना केल्या बघा. काय की दुःखी जीवन जगणाऱ्या सर्व लोकांचं एकच आश्रयस्थान आहे. काय आहे? आपण सगळे आता आपण आपल्याशी रिलेट करू शकतोय की आपण सगळे या भवसागरात पडलेलो आहोत. संसारा दावानं आपण कालच बघितलं, तर असं ह्याच्यात वणवा लागलेल्या असा या संसारात दुःखाने होरपळून जातो आहोत आपण. तर काय आहे? आपण आश्रय कोणाचा घेतला पाहिजे? हे भगवंत, हे कृष्ण, हे नारायणा, हे प्रभू असं सांगतात. बद्ध आणि मग वर्णन काय सुंदर करतात बघा. बद्ध जीवनाच्या या भयंकर दुर्गामध्ये काळ हा एका सर्पाप्रमाणे दंश करण्याची संधी सदैव शोधत असतो. असं म्हटलं जातं की आपण इथे राहतोय पृथ्वी लोकावर, हे कसं आहे? दुर्ग आहे, हे किल्ल्याप्रमाणे आहे. इथे आलोय बघा, कैदी येतो कैदखान्यात, हा, पण काय आहे? जाण्यासाठी काय आहे? त्याला तिथून एकट्या स्वतःला जाता येतं का? नाही. तसं तो काय आहे? तिकडे अडकून पडलेला आहे. तसं इथे काय? भयंकर दुर्गामध्ये काय झालेलं आहे? आम्ही अडकलेलो आहेत बद्ध जीव. आणि काळ जो आहे तो कसा आहे? कधीही येऊ शकतो. म्हणून त्याची तुलना सर्पाप्रमाणे सर्पाशी केलेली आहे की तो कधीही संधी शोधत असतो. हे जग कसं आहे? तथाकथित सुखदुःखांच्या खंदकांनी म्हणजे खास खळग्यांनी भरलेलं आहे. आणि आक्रमण करण्यासाठी सदैव टपलेली अनेक क्रूर श्वापदेही या जगामध्ये आहेत. येथे शोकाचा अग्नी नित्य धगधगत असतो. बरोबर हे लिहिलेलं आहे ना, कालचं आपण जे संसार दावा बघितलं की काय आहे? अनल, अनल म्हणजे अग्नी, इथे काय आहे? धगधगत आहे. आणि भ्रामक सुखाचे मृगजळ नेहमीच भुरळ पाडत असते. दरवेळी वाटत असतं अरे एवढंसं सुख मिळतं तर वाटतं की हा हेच खूप भरपूर सुख आहे किंवा आणखीन येईल आणखीन येईल, अशी आपण सुखाची भुरळ आपल्याला पडत असते. परंतु मनुष्याला या गोष्टींपासून कधीच आश्रय मिळू शकत नाही. या भौतिक सगळ्या गोष्टी आहेत, हे थोडंसं जे भ्रामक सुख आहे ह्यात काय त्याला पूर्ण आश्रय मिळू शकत नाही. अशा रीतीने आपली तथाकथित कर्तव्ये पार पडण्याच्या प्रचंड भाराखाली असलेले मूर्ख लोक जन्म मृत्यूच्या चक्रातच जीवन व्यतीत करीत असतात. काय आहे? आपलं तथाकथित जी कर्तव्य आहेत आपल्या जीवनात पार पडण्याची, त्याचा भार उचलत हे मूर्ख लोक, का मूर्ख लोक सांगितलंय? का करत नाहीत ते पुढच्या ओळीत येईल. हे असे मूर्ख लोक जन्ममृत्यूच्या चक्रात जीवन व्यतीत करीत असतात आणि ते तुमच्या चरण कमलांचा आश्रय कधी स्वीकारतील हे आम्हाला माहित नाही. अनेकदा असं बघितलं जातं की एवढे दुःखात आहेत, एवढे चिंतेत आहेत, पण तरी आपण जर त्यांना भगवंताविषयी सांगितलं आणि सांगितलं की भगवंतांना शरण जा तुम्ही, भगवंतांचं नाम जप करा, तर ते तयार नसतात. म्हणून त्यांना काय सांगितलेलं आहे? ती लोक आहेत ते कसे आहेत? मूर्ख आहेत असं सांगितलं. तात्पर्य या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित नसलेले लोक अतिशय संकटग्रस्त जीवन जगत आहेत. परंतु श्रीकृष्णांच्या विस्मृतीमुळे ही परिस्थिती जन्य बद्धावस्था निर्माण झाली आहे. आपल्याला का हे आपण दुःखात असतो नेहमी? प्रभुपाद सांगतात की भगवान श्रीकृष्णांची विस्मृती होते तेव्हा आपण असे बद्ध होऊन जातो. कृष्ण भावनाभावित आंदोलन या सर्व भ्रमित आणि दुःखी लोकांना क्लेशमुक्त करण्यासाठी आहे. कृष्ण भावनाभावित आंदोलनाचं ध्येय प्रभुपाद इथे सांगतायत. काय असे सगळे भ्रमित झालेले आहेत आणि दुःखी आहेत, त्यांना क्लेशांपासून मुक्त करण्यासाठी हे आहे कृष्ण भावना आंदोलन. म्हणूनच यास्तव कृष्ण भावनेचा प्रचार म्हणजे अखिल मानव समाजासाठी सर्वश्रेष्ठ कल्याणकारी कार्य आहे. बरेचदा आपल्याला विचारलं जातं ना, तुम्ही कोणती समाजसेवा करता? तेव्हा हे काय आहे? कृष्ण भावनेचा प्रचार हे काय आहे?
मोठं सर्वश्रेष्ठ कल्याणकारी कार्य आहे. आणि असे प्रचारक म्हणजे समाजाचे सर्वश्रेष्ठ हितचिंतक आहेत. कारण काय आहे, काही वस्तू दिल्या, कपडे वाटले, नंतर काही वस्तू वाटल्या, काही अन्न वाटलं, तर ते काय आहे, संपून जाणार आहे. पण जेव्हा आत्म्याचं ज्ञान दिलं जातं तेव्हा तो काय होतो, भगवंतांची भक्ती सुरू करून स्वतःचं कल्याण करू शकतो. तर म्हणून हे आहेत जे असे हरे कृष्णाचे प्रचारक आहेत ते सर्वश्रेष्ठ हितचिंतक आहेत. पण आपण म्हणून हे केलं नाही का, अन्नदान केलं नाही का, केलं. आता कोविडच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अख्ख्या जगभरात आपण काही कोटी पाकिट अन्नाची वाटली, महाप्रसादांची वाटली. अख्ख्या जगभरात हे कार्य केलं गेलं. कारण ध्येय एकच होतं की जितक्या जणांना देऊ शकू तितक्या जणांना कृष्ण प्रसाद वाटप होऊ शकतो. बाकी काही करूच शकत नव्हतो, त्यामुळे याचा भक्तांनी लाभ घेतला. कारण अखिल जीवमात्रांचे वास्तविक मित्र असणाऱ्या भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरण चिन्हांचे ते अनुगमन करतात. ते भक्त कसे आहेत, जे चैतन्य महाप्रभूंनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे हरे कृष्ण महामंत्राचं, तर चैतन्य महाप्रभू कसे आहेत, अखिल जीवमात्रांचे खरे मित्र आहेत. आणि त्यांनी जसं हे आंदोलन सुरू केलं आणि तसा प्रचार केला, तसेच हे काय करतायत, सगळे भक्त त्यांचं अनुगमन करतायत. ते जे मार्ग त्यांनी दाखवला त्या मार्गावरून चालत आहेत. पुढचा श्लोक बघायचा 29वा. रुद्र उवाच. रुद्र म्हणाले, भगवान शिव म्हणाले. रुद्र म्हणजे कोण, शिवजी. हे भगवान, माझे मन आणि माझी भावना सदैव तुमच्या चरण कमलांवर केंद्रित आहे. काय आहे, मन आणि माझी भावना सगळं तुमच्या चरण कमलांवर केंद्रित आहे. बघा, आपण जेव्हा शिवजींचं चित्र बघतो तेव्हा शिवजी नेहमी भगवंतांच्या स्मरणात मग्न असतात. सर्व वरदानांचे आणि कामनापूर्तींचे उगमस्थान म्हणून तुमच्या चरण कमलांचे पूजन सर्व महर्षींद्वारे केले जाते. भगवंतांच्या चरण कमलांचं पूजन कोण करतात, सगळे महर्षी करतात. भगवंतांचं चरण कमल कसं आहे, सर्व वरदानांचं आणि कामनापूर्तींचं, इच्छापूर्तींचं उगमस्थान आहे. कारण केवळ तुमचे चरण पूजनीय आहेत, माझी कार्ये शुद्ध नाहीत. शिवजी काय म्हणतात, माझी कार्य शुद्ध नाहीत असे म्हणून माझी निंदा करणाऱ्या लोकांमुळे मी विचलित होत नाही. का, कारण माझं मन तुमच्या चरण कमलांवर स्थित झालेले आहे. ते शिवजी म्हणतात की माझ्याबद्दल कोणी निंदा केली तरी मी विचलित होत नाही. का, कारण माझं मन तुमच्या चरण कमलावर स्थित असतं. तर आपणही जाणू शकतो, आपल्याबद्दल कोणी निंदा केली तर आपण काय केलं पाहिजे, आपण त्यांना माफ करून टाकलं पाहिजे आणि आपण भगवंतांचं स्मरण करत राहिलं पाहिजे. शिवजी काय सांगतायत पुढे, की मला त्यांच्या आरोपांची मुळीच चिंता नाही. कोणाच्या आरोपांची, जे माझ्यावर माझी निंदा करतात त्या लोकांच्या आरोपांची मुळीच चिंता नाही. आणि तुम्ही म्हणजे भगवंतांना म्हणतात की तुम्ही ज्याप्रमाणे अखिल जीवमात्रांवर आपल्या करुणेचा वर्षाव करता, त्याचप्रमाणे मी देखील त्यांच्यावर म्हणजे माझी निंदा करणाऱ्यांवर अनुकंपा करून त्यांना क्षमा करतो. मी त्यांच्यावर कृपा करतो आणि माझी निंदा करणाऱ्यांनाही मी माफ करतो, असं शिवजी म्हणतात. तात्पर्य, दक्षावर क्रुद्ध होऊन त्याचा म्हणजे दक्षाचा यज्ञ समारंभ उद्ध्वस्त केल्याविषयी भगवान शिव या ठिकाणी आपला खेद व्यक्त करीत आहेत. पहिले तर जेव्हा दक्षाने शिवजींचा अपमान केला तेव्हा शिवजी काहीच बोलले नाहीत. पण जेव्हा सतीने देह सोडला, कारण तिचा पिता जो दक्ष आहे त्याने तिला अपमानित केलं, तिला दुर्लक्षित केलं, आणि मग ही बातमी जेव्हा नारद मुनींनी शिवजींना दिली तेव्हा शिवजींनी लगेचच काय केलं, आपल्या जटेतनं एक राक्षस, वीरभद्र नावाचा राक्षस प्रकट केला आणि आपल्या अनुयायांसमवेत त्याला पाठवून अख्खा दक्षाचा जो यज्ञ मंडप आहे तो नाश करायला सांगितलं होतं. म्हणून काय दिलं इथे, की दक्षावर क्रुद्ध होऊन, रागावून त्याच्या यज्ञ समारंभाला उद्ध्वस्त केल्याचं भगवान शिवांना खंत होत आहे, खेद त्यांनी व्यक्त केला. दक्षाने भगवान शिवांचा अनेक प्रकारे अपमान केला आणि म्हणून त्यांनी क्रोधित होऊन संपूर्ण यज्ञाचा कार्यक्रमच उधळून लावला. पुढे त्यांना प्रसन्न करून घेण्यात आल्यानंतर म्हणजे काय,
शिवजी होते कैलास पर्वतावर, कुबेर, नारद मुनी, 4 कुमार, आपण ते सगळं चित्र पाहिलं होतं. तर तिथे मग कोण गेले? ब्रह्माजी, सगळ्या देवता, ब्राह्मण, यज्ञ करणारे सगळे त्यांच्याबरोबर गेले. ब्रह्माजींनी खूप साऱ्या शिवजींना प्रार्थना अर्पण केल्या आणि मग काय झालं? ते प्रसन्न झाले. मग शिवजी, ब्रह्माजी आणि इतर सगळेजण पुन्हा दक्षाच्या यज्ञाच्या इथे आले आणि तिथे काय केलं? पुन्हा यज्ञविधी सुरू करण्यात आला. आणि म्हणून त्यांना, आता तात्पर्य वाचते, आणि म्हणून त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. आता ते म्हणतात की माझे मन भगवान श्री विष्णूंच्या चरणकमलांवर स्थित झाले असल्यामुळे माझ्या जीवन पद्धतीवर टीका करणाऱ्या साधारण टीकाकारांमुळे मी आता विचलित होत नाही. भगवान शिवांच्या या विधानावरून आपल्याला समजून येते की मनुष्य जोपर्यंत भौतिक स्तरावर असतो तोपर्यंत तो प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित होतो. जिथपर्यंत भौतिक स्तरावर आहे तिथपर्यंत हे त्रिगुण काय होणार? आपल्याला त्रास देत राहणार, अफेक्ट करत राहणार. पण जेव्हा, तथापि म्हणजे परंतु, जेव्हा तो कृष्ण भावना भावित होतो तेव्हा तो अशा भौतिक कृत्यांनी मुळीच प्रभावित होत नाही. म्हणूनच मनुष्याने भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यात अविरतपणे मग्न राहून कृष्ण भावनेमध्ये सदैव दृढपणे स्थित झाले पाहिजे. काय केलं पाहिजे मनुष्याने? भौतिक गोष्टी ज्या घडतात त्यांनी प्रभावित नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यामध्ये अविरतपणे मग्न राहिलं पाहिजे. सतत भगवंतांची या न त्या प्रकारे सेवा केली पाहिजे आणि कृष्ण भावनेमध्ये सदैव दृढपणे स्थित झालं पाहिजे. की कोणी कितीही लोभ असे म्हणजे हे प्रलोभन दाखवली की काय तू भक्ती करतो, अजून तरुण आहे, जर आता मजा कर, नंतर कर भक्ती, काहीही सांगितलं किंवा सांगितलं की अरे तू भक्ती करतोय तरी दुःख कुठे तुझी गेली, सोडून दे भक्ती, असं काही सांगितलं तरीही मनुष्याने काय केलं नाही पाहिजे? भक्ती कधीच सोडली नाही पाहिजे. तर सदैव दृढपणे कृष्ण भावनेत स्थित झालं पाहिजे असं प्रभुपाद सांगतात. असा जो भक्त आहे जो सदैव भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवात अविरत मग्न राहतो त्याचं पुढे काय होतं? असा भक्त प्राकृतिक गुणांच्या म्हणजे प्रकृतीच्या 3 गुण आहेत त्याच्या क्रिया प्रतिक्रियांनी कधीच प्रभावित होणार नाही याची निश्चिती देण्यात आलेली आहे. म्हणजे प्राकृतिक गुण कसेही त्याच्यावर त्यांनी प्रक्रिया केली, त्यांच्यावर काही इफेक्ट केले तरीही त्या माणसावर काहीच त्याचा परिणाम होणार नाही, कारण तो सदैव भगवंतांच्या स्मरणामध्ये मग्न आहे. या तथ्याची म्हणजे हे जे आहे की त्याच्यावर प्रभाव होणार नाही या तथ्याची पुष्टी म्हणजे ह्याचा होकार कुठे दिलेला आहे? भगवद्गीतेत करण्यात आला आहे. काय इथे श्लोक दिलाय? भगवंतांच्या दिव्य सेवेत स्थित झालेला मनुष्य प्राकृतिक गुणांच्या पलीकडे गेलेला असतो आणि ब्रह्म साक्षात्काराच्या स्तरावर आरूढ झालेला असतो. त्या स्तरावर असल्याने तो भौतिक विषय प्राप्तीच्या लालसेने प्रभावित होत नाही. हा श्लोक जो आहे तो आहे भगवद्गीतेचा 14.26 हा श्लोक आहे. काय? मामच यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवेते. भगवंत म्हणतात की माझी मामच यो काय करतो? जो काय करतो? अव्यभिचारेण भक्ती करतो. अव्यभिचारेण म्हणजे फक्त माझी, इतर कोणाची नाही. व्यभिचार करत नाही, आज हा देव, उद्या तो देव, तर परवा तो देव, असं नाही. अव्यभिचारेण म्हणजे केवळ एकच कृष्ण अशी जो भक्ती करतो आणि तशी भक्ती करत योगेन सेवते, सेवा माझी करतो. सगुणान समतीतेतान, तो लगेचच काय होतं? त्या गुणांच्या पलीकडे जातो. ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे काय? तो ब्रह्म साक्षात्काराच्या स्तरावर तो आरूढ होतो. तर असं आहे. तर असा जो माणूस आहे जो भगवंतांची अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे केवळ एक भगवंत एकनिष्ठपणे, तर तो असा मनुष्य भौतिक विषय प्राप्तीच्या लालसेने प्रभावित होत नाही. कोणतेच की मला हे पाहिजे ते पाहिजे अशी लालसा त्याला कधीच होत नाही, त्याच्यावर प्रभाव पडत नाही. या संदर्भात श्रीमद भागवतांची शिकवण अशी आहे की हे खूप सुंदर वाक्य आहे बघा. भागवतम सांगतं की मनुष्याने नित्य कृष्ण भावना भावित राहावे म्हणजे काय करायचं ते दिलंय. आणि दुसरं वाक्य आहे
आणि भगवंतांशी असणाऱ्या आपल्या दिव्य संबंधांचे स्वतःला कधीही विस्मरण होऊ देऊ नये. म्हणजे हे करा आणि हे करू नका हे दोन्ही सांगितले भागवतामध्ये. भगवंतांनी काय केलं पाहिजे, मनुष्याने नित्य कृष्ण भावना भावित राहिलं पाहिजे आणि दुसरं भगवंतांशी आपला जो दिव्य संबंध आहे त्याचं कधीच विस्मरण होऊन दिलं नाही पाहिजे, होऊ देऊ नये. या तत्वाचे सर्वांनी अगदी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. भगवान शिवांच्या विधानाद्वारे आपण जाणून घेतले पाहिजे की ते सदैव कृष्ण भावना भावित होते. ते म्हणजे कोण, शिवजी हे सदैव कृष्ण भावना भावित होते आणि म्हणून भौतिक प्रभावापासून अलिप्त राहू शकले. यास्तव प्राकृतिक गुणांच्या प्रदूषणातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे कृष्ण भावनेचे काटेकोर पालन चालूच ठेवणे हा होय. म्हणून काय केलं पाहिजे, कृष्ण भावनेत जर आपल्याला म्हणजे या प्राकृतिकच्या प्रदूषणातनं गुणांच्या प्रदूषणातनं बाहेर पडायचं असेल तर कृष्ण भावना भावित झालं पाहिजे आणि त्याचे कृष्ण भावनेचे काटेकोरपणे पालन चालूच ठेवले पाहिजे. म्हणजे काय, नाम जप आहे, श्रवणम कीर्तनम, इतर सेवा, कृष्ण प्रसादाचा स्वीकार हे सगळं आपल्याला सुरू ठेवलं पाहिजे. तर आता श्लोक 30. भृगु उवाच. श्री भृगु ऋषी म्हणाले, हे भगवान, अगदी सर्वोच्च जीव असणाऱ्या ब्रह्मदेवांपासून ते अगदी कश्चित अशा मुंगीसारखे अखिल जीव हे मायाशक्तीच्या अनउल्लंघनीय प्रभावाखाली आहेत आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या स्वरूप स्थितीचे अज्ञान आहे. तर भृगु ऋषी आहेत ते काय म्हणतात की ते म्हणतात अगदी ब्रह्मापासून अगदी छोट्याशा मुंगीपर्यंत काय आहे, सगळे जीव मायेच्या प्रभावाखाली आहेत आणि मायेचा प्रभाव कसा असतो, स्वतःच्या प्रयत्नांनी उल्लंघन जाऊ शकत नाही. म्हणूनच त्यांना म्हणजे कोणाला, ह्या जीवांना सगळ्या स्वतःच्या स्वरूप स्थितीचे अज्ञान आहे. ते विसरून गेलेले आहेत. इथे या भौतिक जगतामध्ये आले ते स्वतःच स्वरूप स्थिती काय, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, हे सगळं ते विसरून गेलेत. प्रत्येकाचा देहात्म बुद्धीवर प्रगाढ विश्वास आहे. काय आहे, देहात्म बुद्धी म्हणजे काय, मी शरीर आहे ह्या मानण्यावर प्रत्येकाचा प्रगाढ पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून सर्वच प्राणी मात्र भ्रमाच्या अंधकारात बुडालेले आहेत. सगळे प्राणी कसे आहेत, भ्रमित झालेत. म्हणजे काय, स्वतः खरे आत्मा आहेत पण स्वतःला काय मानतायत, ते शरीर मानतायत. त्यामुळे ते अज्ञानात आहेत, त्यामुळे अज्ञानाच्या अंधकारात ते बुडालेले आहेत. तुम्ही प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी परमात्मा रूपाने कशा रीतीने निवास करीत आहात याचे वास्तविक ज्ञान त्यांना प्राप्त होऊ शकत नाही आणि त्याच वेळी ते तुमचे परमश्रेष्ठ स्थानही जाणू शकत नाहीत. असे अज्ञानात असल्यामुळे, शारीरिक स्तरावर असल्यामुळे हे सगळे जीव आहेत ते जाणूच शकत नाहीत की तुम्ही कसे आहात, परमात्मा रूपात सगळ्यांच्या अंतर्यामी राहता, निवास करता. हे खरं तर ज्ञान, मोठं खरं ज्ञान आहे पण ते त्यांना नाही मिळत. आणि दुसरं, ते तुमच्याबद्दल तुमचं जे परमश्रेष्ठ स्थान कसं आहे त्याच्याबद्दल ते काही जाणूही शकत नाही. पुढे म्हणतात, तथापि तुम्ही सर्व शरणागत जीवांचे शाश्वत मित्र व रक्षण करते आहात. असे लोक आहेत जे शारीरिक स्तरावर आहेत पण जे खरोखर तुम्हाला जे शरण आलेत असे जीव आहेत त्यांचे तुम्ही काय आहात, शाश्वत मित्र आहात आणि त्यांचं रक्षण करते आहात. म्हणून कृपया आम्हावर दया करा आणि आमच्या सर्व अपराधांना क्षमा करा. भृगुमुनींनी पण भरपूर अपराध केले होते. जेव्हा भृगुमुनींनी पाहिलं की नंदीश्वर शाप देतोय सगळ्या ब्राह्मणांना, त्या लगेच भृगुमुनींनी खूप सारे शाप दिले होते. त्यामुळे आता सगळेजण क्षमा मागत आहेत भगवंताकडे. तात्पर्य प्रभुपाद समजवत आहेत की दक्षाच्या यज्ञसभेमध्ये ब्रह्मदेव आणि भगवान शंकरांसह प्रत्येकाने केलेल्या लज्जास्पद वर्तनाची जाणीव भृगुमुनींना होती. तर ब्रह्मदेवानी काय केलं, जेव्हा दक्षाचा यज्ञ समारंभ होता, ब्रह्माजी बसले होते, बाजूला शिवजी होते, ते भगवंतांच्या स्मरणात मग्न होते आणि त्यावेळी त्या यज्ञ मंडपात दक्षांनी प्रवेश केला आणि दक्षाने बघितलं की सगळ्यांनी आदर दिलाय, ब्रह्माजींनी दिला नाही कारण ते पिता आहेत.
शिवजींनी द्यायला पाहिजे, कारण की काय ते माझे जावई आहेत, पण शिवजी तर स्मरणात मग्न होते. मग हा अपमान समजून दक्षाने शिवजींना वाईट साईड बोलायला सुरुवात केली, शाप द्यायला वाईट बोलायला सुरुवात केली. त्यावेळी ब्रह्माजी एवढे श्रेष्ठ असूनही ब्रह्माजीने एक शब्दही बोलला नाही. तर ब्रह्माजींनी काय केलं, ही टीका ऐकली ना त्यांचे वाईट, तर त्यावेळी ब्रह्माजींचा अपराध काय आहे की त्यांनी दक्षाला थांबवायला हवं होतं. दक्षा ब्रह्माजींचा मुलगा आहे, पण त्यांनी थांबवलं नाही. त्यामुळे हे चुकीचं वर्तन केलं होतं. शंकरांनी काय केलं होतं, आपली पत्नी सती हिने देहत्याग केला, तर त्यामुळे ते चिडले आणि मग त्यांनी काय केलं, दक्ष आणि दक्षाचा यज्ञ समारंभ नष्ट करण्यासाठी आपल्या जटेतनं वीरभद्र नावाचं राक्षस निर्माण केला आणि त्याच्याबरोबर आपले अनुयायी पाठवून सगळा यज्ञ मंडप नासधूस केली होती. त्यामुळे हे सगळे अपराध भृगुमुनींना माहिती होते. या पुढे तात्पर्यात या भौतिक जगातील सर्व जीवांचे प्रमुख असलेल्या ब्रह्मदेवांचा उल्लेख करून त्यांना म्हणजे भृगुमुनींना सांगायचे होते की भगवान विष्णूंचा अपवाद वगळता ब्रह्मदेव आणि शंकरासह प्रत्येक जण देहात्मबुद्धीने ग्रस्त आहे आणि भौतिक शक्तीचा प्रभाव आहे. हे भृगुमुनींचे मत आहे. भृगुमुनींच्या मते काय आहे की ब्रह्मदेव आणि शंकर आणि इतर सगळे जण म्हणजे काय भगवान विष्णूंना सोडता सगळे जण देहात्मबुद्धीने ग्रस्त आहेत आणि भौतिक शक्ती मायेच्या प्रभावाखाली असं भृगूंचं मत आहे. पुढे मनुष्य जोपर्यंत देहालाच आत्मा मानण्याच्या संकल्पनेच्या अधीन असतो तोपर्यंत त्याला परमात्मा किंवा पुरुषोत्तम भगवंतांचे स्वरूप जाणून घेणे अत्यंत कठीण असते. आत्मा म्हणजे काय हे कळतच नाही. आत्मा काय आहे, भगवंतांचा अंश आहे, भगवंत त्याचे पिता आहेत, भगवंताची सेवा करणं हे आत्म्याचं कर्तव्य आहे, हे काहीच माहित नाहीये. ते फक्त काय समजतात, माझं शरीर म्हणजेच आत्मा आहे असं समजतात आणि मग ते त्याच शारीरिक संकल्पनेतच राहतात. तर ते भगवंतांना जाणून घेणं त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. आपण ब्रह्मदेवांपेक्षा श्रेष्ठ नसल्याची जाणीव असणाऱ्या भृगुमुनींनी स्वतःचाही समावेश अपराध ह्यांच्या तालिकेत केला. तालिकेत म्हणजे लिस्टमध्ये, यादीमध्ये केला. म्हणजे भृगुमुनींना जाणीव आहे काय की मी ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ नाही आहे आणि जसे त्यांनी अपराध केले तसे मी पण अपराध केले, त्यामुळे अपराधांची यादीमध्ये त्यांनी स्वतःचा पण समावेश केला. अज्ञानी व्यक्ती किंवा बद्ध जीव यांना भौतिक जगातील स्वतःची भयदायक अवस्था स्वीकारल्यापासून गत्यंतर नसते. यावरील एकमेव उपाय म्हणजे भगवान श्री विष्णूंना शरण जाणे आणि सदैव क्षमेची प्रार्थना करणे हा होय. आपण काय आहेत, बद्ध जीव आहोत, आपण अज्ञानी आहोत, आपण भगवंतांना सोडून इथे आलो, तर भौतिक जगात कशी आपली स्थिती भयदायक स्थिती आहे. कारण काय आहे, त्रिगुण आहेत, त्यांच्या अधिपत्या करायला लागतं. नंतर तीन हे आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक हे काय आहेत क्लेश आहेत, ते आपल्याला त्रास देत राहतात. अशा तऱ्हेने काय आहे, भयकारक आपली भयदायक स्थिती आहे. तर ती अवस्था आपल्याला स्वीकारायला पाहिजे. आणि जेव्हा आपण जाणतो, आता जसं तुलना आहे की जेव्हा मी जाणते की मी आजारी आहे तेव्हा मी काय करते, डॉक्टरांकडे जाते, डॉक्टरांना माझं हे सांगून डॉक्टरांकडून उपाययोजना प्राप्त करते आणि तसं वागते, बरोबर. तसं जेव्हा मनुष्य स्वतःची भयदायक अवस्था इथे स्वीकारतो तेव्हा काय करतो, मग तो भगवान विष्णूंना शरण जातो आणि क्षमेची प्रार्थना करतो. असं आहे. तात्पर्यात पुढे मनुष्याने आपल्या उद्धारासाठी केवळ भगवंतांच्या अहेतुकी कृपेवर अवलंबून राहावे आणि स्वसामर्थ्यावर मुळीच अवलंबून राहू नये. काय आहे, आपला जो आध्यात्मिक उद्धार आहे तो केवळ कशामुळे होऊ शकतो, भगवंतांच्या अहेतुके कृपेमुळेच होऊ शकतो. स्वतः प्रयत्न करून तो होणार नाही. एका कृष्ण भावनाभावित व्यक्तीची अशी ही परिपूर्ण स्थिती असते. भगवंत प्रत्येकाचेच मित्र आहेत. इथे दिल्या कृष्ण भावनाभावित व्यक्तीची परिपूर्ण स्थिती म्हणजे काय, तो पूर्णपणे भगवंतावर अवलंबून असतो, आपली कर्तव्य करतो, भक्ती करतो आणि मग भगवंताला सांगतो की भगवंता आता तुमची इच्छा आहे ते करा, मी स्वीकारलंय, जे होईल ते माझ्या चांगल्यासाठीच होईल. या पूर्ण तऱ्हेने तो काय आहे, भगवंतांवर अवलंबून आहे.
भगवंत प्रत्येकाचेच मित्र आहेत, पण शरणागत जीवांशी ते विशेष मित्रत्वाने वागतात. सगळ्यांचे मित्र आहेत भगवंत, सगळ्यांचे हितचिंतक आहेत. प्रत्येकाच्या हृदयात राहून भगवंत मार्गदर्शन करत असतात. पण शरणागत जीव ते सगळं ऐकतात, त्यामुळे त्यांच्याशी आणखीन मित्रताने भगवंत वागायला लागतात. म्हणून साधा सोपा मार्ग असा आहे की बद्ध जीवाने भगवंतांची शरणागती पत्करावी आणि मग भगवंत त्याला सर्व प्रकारचे संरक्षण देतील आणि भौतिक प्रदूषणाच्या मगरमिठीतून बाहेर ठेवतील. ते काय, जसं भक्ती करायला लागला मनुष्य काय होतो, शारीरिक स्तरावरून उठून म्हणजे आत्म्याच्या स्तरावर येतो आणि मग त्या भौतिक प्रदूषण जे आहे, वाईट गोष्टी आहेत, त्याचा परिणाम त्याला होत नाही, कारण भगवंत त्याच्यावर कृपा करून त्याचं रक्षण करतात. तर आपले 30 श्लोक पूर्ण झालेले आहेत. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.